सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। तर आजचा आपला टॉपिक आहे धैर्यवान दानाचे अनुमोदन करतात। जे लोक धैर्यवान राहतात ते दानाचे अनुमोदन करतात आणि जे लोक धैर्यवान नसतात ते लोक दानाचे अजिबातही अनुमोदन करीत नाही। तर आपली आजची ही गोष्ट आहे अनुपम अशा दानाची गोष्ट। अनुपम अशा दानाची गोष्ट। पसंदी राजा होता कौशल नरेश प्रसिंदी राजा, त्याची आजची ही गोष्ट आहे। तर तथागताने धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 177 म्हटलेली आहे। नवे कदरिया देव लोकं वजंती बाला हवे नपसंसती दानं धीरोच दानं अनुमोदमानो तेरेव सो होती सुखी परथ। ह्या गाथेचा अर्थ असा आहे, कृपण लोक देवलोकात जात नाही, कृपण लोक देवलोकामध्ये जात नाहीत आणि मूर्ख लोक दानाची प्रशंसा करीत नाहीत। जे लोक मूर्ख असतात ते स्वतःही दान देत नाही आणि कुणी दान देत असेल तर त्याच्या दानाची सुद्धा प्रशंसा करीत नाहीत। आणि जे धैर्यवान लोक असतात ते दान अनुमोदन करतात। जे लोक धैर्यवान असतात ते लोक दान अनुमोदन करतात व त्या कर्मानेच ते परलोकामध्ये सुखी होतात। दान अनुमोदन करून ते लोक परलोकामध्ये जातात आणि तिथे जाऊन सुखी होतात, असं ह्या गाथेचा अर्थ आहे। जेतवन विहारामध्ये विहरत असताना तथागतांनी ही गाथा कौशल नरेश पसेंदी यांच्या दिलेल्या अनुपम अशा भोजन दानाच्या निमित्ताने म्हटलेली आहे। तथागतांनी ही गाथा जेव्हा ते जेतवन विहारामध्ये राहत होते तेव्हा कौशल नरेश पसेंदी राजा त्यांनी खूप अनुपम असा भोजनदान दिलं होतं तथागतांना। तर त्या भोजनदानाच्या निमित्ताने त्यांनी ही गाथा म्हटलेली आहे। एकदा भगवान 500 भिक्खूंसोबत चारिका करीत जेतवनात आले। एकदा काय झाले, भगवान त्यांच्या 500 भिक्खूंसोबत चारिका करीत करीत जेतवन विहारामध्ये आले। कौशल नरेश राजा पसेंदी याने जेतवनात येऊन सर्व भिक्खूंसहित तथागतांना भोजनाचे आमंत्रण दिले। तेव्हा कौशल नरेश जो पसेंदी राजा होता त्याने जेतवनमध्ये तो आला आणि तिथे येऊन त्यांनी तथागतांना व त्यांच्या पूर्ण 500 भिक्खू संघाला भोजनाचे आमंत्रण दिले आणि नगरातील लोकांना तिथे उपस्थित राहून तो सोहळा पाहावा असा निरोप पाठवला। आणि नगरातल्या सगळ्या लोकांनी यावं आणि हा जो सोहळा आहे, कशाचा सोहळा? भोजनदानाचा सोहळा, सगळ्यांनी बघावा असा त्यांनी निरोप पाठवला। नगरवासियांनी तो सोहळा आकर्षक वाटला। आता नगरवासियांना तो खूप आकर्षक वाटला सोहळा, म्हणून त्यांनी राजापेक्षाही जास्त आकर्षक भोजन सोहळा आयोजित करण्याचे ठरवले। तर काय झालं, नगरवासी आले, त्यांनी तो सोहळा बघितला, त्यांना खूप आकर्षक वाटला। तर त्यांना असं वाटलं की राजांनी असा भोजन सोहळा ठेवला तर आम्ही ह्याच्यापेक्षाही आकर्षक असा भोजन सोहळा आम्ही आयोजित करणार। त्यांनी आयोजित केलेला भोजन सोहळा पाहण्यास राज्याला आमंत्रित केले आणि नंतर त्यांनी जो भोजन सोहळा ठेवला त्याच्यामध्ये त्यांनी राजाला सुद्धा आमंत्रित केलं। कौशल नरेश पसेंदी जो राजा होता त्याला सुद्धा आमंत्रित केलं की तुम्ही या आणि हा सोहळा बघा। त्यापूर्वी राजाने आयोजित केलेला सोहळा नागरिकांच्या सोहळ्यापेक्षाही कमी प्रतीचा वाटून पुन्हा भव्य सोहळा राजाने आयोजित केला। आता राजाने तो सोहळा बघितला तर राजाला काय वाटला की मी जो भोजनाचा सोहळा ठेवला होता तो ह्याच्यापेक्षा कमी होता, हा खूप आकर्षक होता यांनी ठेवलेला भोजनाचा सोहळा। तर आता मला ह्यांनी जो भोजनाचा सोहळा ठेवला होता ह्याच्यापेक्षाही आणखी आकर्षक वाटेल असा मला पुन्हा माझ्या घरी सोहळा ठेवायचा आहे, असं राजाने आयोजित केला। त्यावर नागरिकांनी पुन्हा राजापेक्षाही अप्रतिम असा भोजन समारंभ घडवून आणला। त्यापूर्वी राजाने आयोजित केलेला सोहळा नागरिकांच्या सोहळ्यापेक्षा कमी प्रतीचा वाटून पुन्हा भव्य सोहळा राजाने आयोजित केला। त्यावर नागरिकांनी तो भोजन सोहळा बघितला आणि पुन्हा त्यांनी काय ठरवले की आम्ही याच्यापेक्षाही जास्त, राजापेक्षाही जास्त अप्रतिम असा भोजन सोहळा समारंभ आम्ही आणखी घडवून आणू। आधी काय झाला,
पसेंदी राजाने तथागतांना आणि त्यांच्या 500 भिक्खूंना भोजनासाठी आमंत्रित केले आणि लोकांना पण निमंत्रण दिले की तुम्ही या आणि हा सोहळा बघा. तो खूप आकर्षक वाटला. त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी काय विचार केला, राजाने जसा ठेवला त्याच्यापेक्षाही आम्ही आकर्षक असा भोजन सोहळा ठेवू. ठीक आहे. तर त्यांनी राजाला पण बोलवलं त्या नगरवासियांनी. मग राजा तिथे गेला तर राजाला असं वाटलं की मी जो भोजन सोहळा ठेवला होता तो ह्यांनी ठेवलेल्या भोजन सोहळ्यापेक्षा खूप कमी होता. ह्यांचं खूप आकर्षक आहे, म्हणून यांच्यापेक्षा पण जास्त आकर्षक भोजन सोहळा मी ठेवायला पाहिजे. म्हणून राजाने पुन्हा तो भोजन सोहळा ठेवला आपल्या घरी. ठीक आहे. आणि तथागतांना बोलवलं. तिथे आकर्षक होता तो, परंतु तिथल्या प्रजांना आणखी काय वाटलं, लोकांना, नगरवासियांना, की आम्ही सुद्धा आणखी राजापेक्षाही अप्रतिम असा भोजन समारंभ घडवून आणू आणि त्यांनी घडवून आणला. त्यावेळी राजाचा सोहळा अगदी क्षुल्लक भासायला लागला आणि मग राजाने जो सोहळा ठेवला होता तो काहीच नाही वाटत होता. लोकांनी जो सोहळा ठेवला होता तो खूप म्हणजे आश्चर्यजनक आणि खूप कौतुक असं वाटत होतं. अशा तऱ्हेने भगवंतासाठी आणि त्यांच्या भिक्खू संघासाठी राजाने आणि तेथील नगरवासियांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाची प्रतियोगिता वाढतच आहे. हे प्रतियोगिताच निर्माण झाली. ही राजाने ठेवलं, मग नगरवासियांनी ठेवलं, मग नगरवासियांनी ठेवलं तर राजाने पण ठेवलं, पुन्हा राजाने ठेवलं म्हणून नाही का आम्ही याच्यापेक्षा आकर्षक असा दिसेल म्हणून नगरवासियांनी ठेवलं. मग नगरवासियांचा सोहळा बघून राजाला वाटलं की माझ्या अजून आकर्षित दिसल्या पाहिजे म्हणून राजाने आणखी ठेवलं. अशा प्रकारे तिथे काय झालं, प्रतियोगिता वाढतच राहिली. त्यामुळे राजा पसेंदी अगदीच खिन्न झाला. मग तो नाराज झाला. राजा खूप खिन्न झाला, कारण त्या सोहळ्यात राजापेक्षा प्रजा वरचढ ठरलेली होती. कारण राजा जो भोजन सोहळा ठेवत होता त्याच्यापेक्षाही चांगला भोजन सोहळा प्रजा ठेवत होती. ठीक आहे. तर प्रजा वरचढ ठरलेली होती. त्यांच्यापेक्षा वरचढ होण्याचा कोणताच उपाय राजा पसंतीला सापडत नव्हता. राजा विचार करत होता की ह्यांच्यापेक्षाही मी भव्य असा सोहळा मला करायचा आहे, परंतु राजाला उपायच नव्हता सापडत. त्यामुळे राजा अत्यंत चिंताग्रस्त झाला व पलंगावर पडून राहिला. आणि राजा विनाकारणचा चिंताग्रस्त झाला आणि पलंगावर पडून राहिला. राणी मल्लिकेने राजाला पलंगावर निजलेला पाहून त्याचे कारण विचारले. आता पसंती राजाची जी मल्लिका होती, राणी होती, तिचं नाव होतं मल्लिका. तर तिने त्यांना बघितलं, त्यांना विचारलं तुम्ही असे का बरं चिंताग्रस्त आहात. तर कारण विचारलं तिने आणि चिंतेचे कारण समजल्यावर राजाला धीर देत ती म्हणाली. जेव्हा राजाने तिला चिंतेचे कारण सांगितलं तेव्हा राजाला धीर देत ती म्हणाली, महाराज आपण अजिबात घाबरू नका. प्रथम एक मोठा मंडप तयार करा. अजिबात घाबरू नका. आधी तुम्ही एक मोठा मंडप तयार करा. भगवंतास व त्यांच्या 500 भिक्खूंना निमंत्रित करा. आणि मोठा मंडप तयार करून झाल्यावर भगवंतांना आणि त्यांच्या 500 भिक्खूंना निमंत्रित करा. प्रत्येक भिक्खूसाठी 500 पांढऱ्या छत्र्या व 500 पाळीव हत्ती मागवा. प्रत्येक भिक्खूसाठी 500 पांढऱ्या छत्र्या आणि 500 पाळीव हत्ती मागवा. 500 हत्ती पांढऱ्या छत्र्या घेऊन भिक्खूंना सावली देतील. जे 500 हत्ती राहतील ते पांढऱ्या छत्र्या घेऊन भिक्खूंना सावली देतील. 8-10 सुवर्ण वर्णाच्या नौका तयार करा. आणखी 8-10 सुवर्ण सोन्याच्या वर्णाच्या नौका तयार करा. त्या नौका विशाल मंडपाच्या मधोमध ठेवा. आणि ज्या सोन्याच्या नौका आहेत त्या मंडपाच्या मधोमध ठेवा. चांगल्या शाल वृक्षाच्या लाकडाचे 500 तख्त भिक्खूंच्या बसण्यासाठी बनवून घ्या. शाल वृक्षाच्या लाकडाचे 500 तख्त छान तरीकेने भिक्षूंच्या आसनासाठी बसण्यासाठी बनवून घ्या. 2-2 भिक्खूच्या मध्ये एक क्षत्रिय बाला उभी राहून भिक्खूंना हवा घालीत राहील. आणि 2-2 भिक्खूच्या मध्ये एक क्षत्रिय बाला उभी राहून भिक्खूंना हवा घालीत राहणार. त्या क्षत्रिय बाला गंध द्रव्य इत्यादी थोडे थोडे सुवर्णमयी नौकांमध्ये टाकीत राहतील. आणि त्या ज्या क्षत्रिय बाला आहेत त्या गंध द्रव्य आणि इत्यादी जे काही त्यांचं थोडंसं सामान असेल ते थोडं थोडं करून त्या नौकामध्ये टाकीत राहतील. त्यातून काही मुली त्या नावामधून कमळाच्या पानावर तो गंधलेप काढून भिक्खूंवरती शिंपडतील. आणि त्यामधून ज्या काही मुली आहेत त्या नावामधून कमळाच्या पानावर तो गंधलेप काढून भिक्खूंवरती शिंपडतील.
आता विचार करा, अशी व्यवस्था ते नागरिक लोक करू शकतील काय? ती मल्लिका राणी का म्हणते, तुम्ही असं करा आणि असं विचार करा की अशी व्यवस्था नागरिक लोक करू शकतील काय, म्हणून आपण चिंता करू नका, मी सांगितल्याप्रमाणे करा, मी जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही करा. कुठे आपण विशाल पृथ्वीचे अधिपती आणि कुठे हे साधारण लोक. ती आपल्या पतीला म्हणते, आपण तर ह्या पृथ्वीचे अधिपती आहात आणि ते तर खूप साधारण लोक आहेत, त्यांच्याजवळ कुठले हत्ती आणि कुठल्या क्षत्रियवाला. तुम्ही तर हत्ती पण आणू शकणार, पण त्याच्याजवळ कुठले हत्ती आणि कुठल्या क्षत्रियवाला. काय आपण कधी कुठल्या प्रतियोगितेमध्ये राजाला नागरिकांसमोर पराजित होताना पाहिले आहे काय? आपण चिंता करू नका. ती म्हणते राजाला नागरिकांसमोर पराजित होताना कधी बघितले आहे का? आपण अजिबात चिंता करू नका. आपल्या ह्या विशिष्टतम दानाची मी व्यवस्था करीन. तुम्ही हे जे दान करणार आहात याची व्यवस्था मी करीन. असे म्हणून राणी मल्लिका ठरल्याप्रमाणे व्यवस्था करायला लागली. हे ऐकून राजाने राणीचे आभार मानले आणि तिने दिलेल्या सल्ल्यानुसार व्यवस्था पूर्ण केली. मग राजाने हा सल्ला दिला म्हणून राणीने हा सल्ला दिला म्हणून राजाने आधी तिचे खूप आभार मानले आणि दिलेल्या सल्ल्यानुसार तिची पूर्ण व्यवस्था केली. संपूर्ण तयारी झाल्यानंतर तथागतांना व 500 भिक्खूंना सन्मान भोजन वाढल्या गेले. तयारी झाली आणि भोजनदानाचा दिवस आला. मग सगळ्या भिक्खूंना आणि तथागतांना भोजन वाढले गेले. त्यानंतर राजाने दानात अनेक वस्तू भगवान व भिक्खूंना समर्पित केल्या आणि राजाने मग अनेक वस्तू दान स्वरूपामध्ये भिक्खूंना आणि भगवानला समर्पित केल्या. त्या दान वस्तूची किंमत होती 14 करोड मुद्रा. 14 करोड मुद्रा दान केल्या. त्या अतिरिक्त शास्त्रासाठी बनवलेले श्वेत छत्र, बसण्यासाठी साल वृक्षाच्या लाकडाचे बनलेले तख्त, पादपीठ इत्यादी वस्तूंचे मूल्य निर्धारित केलेले नव्हते. 14 करोड मुद्रा पण होते आणि जे बाकीच्या त्यांच्या बसण्याची व्यवस्था वगैरे आसन जे होते त्यांची पण याच्यामध्ये काही मूल्य निर्धारित केलेले नव्हते. आता शास्त्रासाठी पुन्हा असा अनुपम क्षण किंवा अप्रतिम दान कोणीच केलेले नव्हते आणि तथागतांसाठी असं अनुपम दान कुणीच केलेले नव्हते. असे दान सर्व बुद्धाच्या जीवनकाळात एकदाच मिळत असते. बुद्धाच्या जीवनकाळामध्ये असे दान फक्त एकदाच मिळत असते आणि अशा दानाची व्यवस्था एखादी स्त्री करीत असते. आणि असं दान कोण करू शकते? फक्त एखादी स्त्रीच करू शकते, पुरुष करू शकत नाही. पसंदी राजाचे 2 अमात्य होते. जो राजा होता पसंदी त्याचे 2 अमात्य होते. एक होता काल आणि दुसरा होता जुन्न. काल नाव होतं एकाचा आणि दुसऱ्याचं नाव होतं जुन्न. त्या दोघांपैकी काल नावाच्या अमात्याने ते अप्रतिम दान पाहून विचार केला. जो काल नावाचा अमात्य होता त्याने ते अप्रतिम दान बघून त्याने विचार केला, अरे ह्या दानाने राजकुलाची अतिशय हानी झालेली आहे. त्याने विचार केला की हा दान दिल्यामुळे राजकुलाची अतिशय हानी झालेली आहे. एका दिवसात 14 कोटीचे धन खर्च झालेले आहे. हे भिक्खू ह्या दानाचा उपभोग घेऊन विहारात जाऊन झोपतील आणि इकडे राजकुल नष्ट झालेले आहे. तो विचार करतो हे भिक्खू तर आता दान स्वीकारलं आणि विहारात जाऊन आता हे झोपतील, परंतु आता इकडे हे राजकुल पूर्ण नष्ट झालेले आहे. त्याच वेळी दुसऱ्या अमात्य जुन्नच्या मनात विचार आला, अहो धन्य आहे हे राजाचे अनुपम दान. दुसरा जो होता त्याचे नाव काय होते? जुन्न. त्याच्या मनामध्ये विचार आला, धन्य आहे हे राजाचे अनुपम दान. राजाने किती अनुपम दान केले. राजा झाल्याशिवाय अन्य साधारण माणूस असे दान करण्याचे साहस करू शकतच नाही. राजाशिवाय अन्य माणूस असे दान करू शकतच नाही, साहसच नाही त्याच्यामध्ये असे दान करू शकण्याचे. मी अत्यंत आनंदी आहे. तो जुन्न नावाचा काय म्हणतो? अमात्य. मी अत्यंत आनंदी आहे कारण त्याच्या ह्या चांगल्या कृत्याचे श्रेय तो प्राणी मात्रांबरोबर वाटून घेईल. तो जुन्न नावाचा काय म्हणतो अमात्य? मी अत्यंत आनंदी आहे कारण त्यांनी हा जो दान दिलेला आहे तो अन्यांसोबत सुद्धा वाटून घेणार. थोडक्यात मी ह्या दानाचे अनुमोदन करतो. शास्त्राद्वारा भोजन कृत्य समाप्त झाल्यानंतर राजाने शास्त्राद्वारा धम्मोपदेश व्हावा म्हणून त्यांच्या समोरून भोजन पात्र दूर केले. आता भोजन झाला त्यानंतर मग धम्मोपदेश. ठीक आहे. तर तेव्हा शास्त्राने विचार केला, तथागताने विचार केला, राजाने ह्या दानासाठी पुरा सारखे धन वाहविले.
तथागतांनी काय विचार केला, राजाने दान तर केलं, पण ह्या दानासाठी ह्यांनी पुरासारखे, जसा पूर वाहतो पुरासारखे धन वाढविले. एवढे करूनही त्याने नागरिकांचे मन जिंकले की नाही ते पाहणे महत्वाचे आहे. परंतु त्यांनी एवढे तर केलं, परंतु तो नागरिकांचे मन जिंकू शकला का हे बघायचे आहे. तेव्हा महाकारुणिक तथागतांनी आपली दिव्य दृष्टी लोक अवलोकितार्थ फिरवली. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने बघितलं आणि त्यांना आढळले की राजाच्या 2 अमात्यांपैकी काल नावाचा अमात्य राजाच्या दान इत्यादी सोहळ्याने संतुष्ट नाही आहे. जो काल नावाचा अमात्य होता तो राजाने दिलेल्या दानाने संतुष्ट नाही आहे. त्यावेळी भगवंतांनी विचार केला की जर मी राजाच्या द्वारा केलेल्या ह्या दानाचे अनुकूल अनुमोदन केले तर काल अमात्याचे शिर 7 भागात विभक्त होईल. तो जो काल नावाचा अमात्य होता तो संतुष्ट नव्हता राजाने दान केलेल्या दानामुळे. परंतु तथागत काय विचार करतात की जर मी राजाच्या द्वारा केलेल्या ह्या दानाचे अनुकूल अनुमोदन केले तर काल अमात्याचे शिर 7 भागामध्ये विभक्त होईल आणि जुन्न अमात्य श्रोतापत्तीफल प्रविष्ट होईल. आणि जो जुन्न नावाचा अमात्य होता त्याला श्रोतापत्तीफल प्राप्त होईल. असे जाणून शास्त्रांनी राजाद्वारे केलेल्या अशा असदृश्य दानाचे अनुमोदन केवळ 4 ओळी गाथा बोलून काल अमात्यावर अनुकंपा करून विहाराकडे जाणे उचित समजले. कारण भगवंताने जर खूप धम्मोपदेश केला असता तर जो काल नावाचा अमात्य होता त्याच्या डोक्याचे 7 भाग झालेले असते आणि जो जुन्न नावाचा अमात्य होता तो श्रोतापत्तीफल अवस्था प्राप्त झालेली असते त्याला. तर तथागतांनी काय विचार केला की मी अनुपम असा उपदेश न देता फक्त 4 ओळीचाच त्यांनी उपदेश दिलं आणि ते उचित समजलं. त्यांनी 4 ओळीचा उपदेश देऊन आणि ते कुठे निघून गेले, आपल्या विहाराकडे जाण्यास निघाले. पसंती राजाने अशा ह्या भव्य भोजनदान समारंभाच्या वेळी भगवंताकडून एखाद्या लांब पुण्यानुमोदनाची अपेक्षा केली होती. जो पसंती राजा होता त्याला वाटत होता की मी एवढं दान केलं तर मला एक लांब लचक पुण्यानुमोदनची त्यांनी अपेक्षा केली होती. परंतु असे घडले नव्हते म्हणून तो अत्यंत दुःखी झाला होता. असे घडले नव्हते त्यामुळे तो राजा अत्यंत दुःखी झाला होता. राजाने विचार केला की एवढे अद्वितीय दान देऊनही भगवंतांनी विस्तारपूर्वक अनुमोदन केले नाही. त्यांनी विचार केला की मी एवढे अप्रतिम अद्वितीय दान केले तरी सुद्धा भगवंतांनी मला उचित अनुमोदन केलेलं नाही. फक्त 4 गाथा 4 ओळीची गाथा म्हणून त्यांनी ते निघून गेले. त्याच्या मनामध्ये वाईट वाटलं. म्हणजे हे दान देताना माझ्या हातून काही अप्रमाद तर घडला नाही ना. त्याला असं वाटू लागला की दान देताना माझ्या हातातून काही भूलचूक तर घडली नाही ना, किंवा मी भोजनासाठी उपयोगी पात्र न देता कोणता अनुपयोगी पात्र दिला तर नाही ना. तो विचार करू लागला आपल्या आपमध्ये की मी भोजनासाठी उपयोगी पात्र त्यांना न देता अनुपयोगी कोणतं पात्र तर दिला नाही ना. कदाचित ह्यासाठी भगवान माझ्यावर कोपिष्ट झाले असावे. त्याला वाटू लागला की कदाचित ह्याच कारणामुळे भगवान माझ्यावर कोपिष्ट झालेले असावे. परंतु हे कारण होते का? नाही. ठीक आहे. दान कसेही असो अनुमोदन तर हवे होते असा विचार करून राजा लगेच तथागताच्या मागेच जेतवनाकडे गेला. त्याला वाटलं की दान कसेही असो परंतु अनुमोदन तर झालेच पाहिजे होते. म्हणून तो राजा तथागताच्या मागे जेतवनाकडे गेला तथा शास्त्रासमोर उभा राहून प्रणाम करून आपल्या मनात निर्माण झालेली शंका त्यांनी बोलून दाखवली. तथागतांसमोर उभे राहिले, त्यांना वंदन केलं आणि त्याच्या मनामध्ये जे शंका होती ते बोलून दाखवली. तेव्हा शास्त्र म्हणाले, हे राजन, तुम्ही जे दान केलात याबद्दल आपण प्रसन्न असायला हवे. तथागत म्हणतात तुम्ही जे दान केलं ह्याबद्दल तुम्ही प्रसन्न असायला हवे, कारण तुम्ही दिलेले दान हे अद्वितीय दान आहे. तुम्ही जो दान दिलं तो अद्वितीय दान आहे. जीवनात अशी संधी फार क्वचित लाभान्वित होते. जीवनात अशी संधी खूप कमी लोकांना आणि खूप कमी वेळेत लाभान्वित होते. बुद्धाच्या उत्पत्तीनंतर त्याच्या जीवनात अशी संधी फक्त एकदाच मिळत असते. बुद्धांच्या उत्पत्तीनंतर त्यांच्या जीवनामध्ये अशी संधी फक्त एकदाच मिळत असते. जर बुद्धाच्या जीवनात दुसऱ्या वेळी असे दान दिले गेले तर पूर्व दानाच्या तुलनेत कमी प्रतीचे असल्याने दुर्दिनच समजले जाईल.
म्हणून आपण ह्या दानाबद्दल निश्चिंत असावे. पहिल्या दानापेक्षा दुसरा कितीही चांगला दान दिला गेला तरी त्याला कमीच देखल्या जाणार, पहिल्या दानाची व्हॅल्यू जास्ती राहणार. म्हणून आपण ह्या दानाबद्दल निश्चित असावे. मग म्हणते आपण त्या दाना अनुरूप अनुमोदन का केले नाही. राजा विचारतो मग आपण त्या दाना अनुरूप का अनुमोदन केले नाही. तर तथागत म्हणतात कारण महाराज परिषद अशुद्ध होती. परिषद अशुद्ध होती म्हणजे तिथे जे लोक उपस्थित होते ते अशुद्ध होते. म्हणते परिषदेत काय दोष होता. राजा म्हणतो तथागतांना परिषदेमध्ये काय दोष होता. तेव्हा शास्त्राने दोन्ही अमात्यांद्वारा चिंतित विचारांचे निवेदन केले. मग तथागतांनी त्यांचे जे दोन्ही अमात्य होते राजाचे त्यांच्याबद्दल सांगितले आणि म्हणाले तुमच्या काल नावाचा जो अमात्य होता तो असाच विचार करीत होता की राजाचे केलेले हे कृत्य सर्व व्यर्थ आहे, असा विचार तो करत होता. ते सर्वथा अनुचित आहे. म्हणून जर मी विस्तारपूर्वक पुण्यानुमोदन केलं असते तर तो अधिकच खिन्न झाला असता. आणि तो असा विचार करत होता आणि मी विस्तारपूर्वक अनुमोदन केले असते तर तो खूप खिन्न झाला असता, दुःखी झाला असता, संतप्त झाला असता, ज्याचे फलस्वरूप तो ह्या भवात आणि पुढे येणाऱ्या भवात अत्यंत दुःखास प्राप्त झाला असता. आणि मी अनुमोदन केले असते तर ह्याचं फळ असं झालं असतं की तो ह्या भवामध्ये आणि पुढे येणाऱ्या भवामध्ये दुःखास प्राप्त झाला असता. तसेच तुमचा दुसरा अमात्य जो होता दुसरा अमात्य जुन्न त्याची मनोदशा दानास अनुकूल होती आणि म्हणूनच हे कारण होते की मी संक्षिप्त पुण्यानुमोदन केले नाही. पसंती राजाने त्या दोन्ही अमात्यांना बोलावून घेतले. नंतर काय झाला, जो पसंती राजा होता त्यांनी त्या दोन्ही अमात्यांना बोलावून घेतले आणि त्यांची मनात आणलेल्या विचारांची शहानिशा करून घेतली. त्यांच्या मनात आलेल्या विचारांशी ते सहमत असल्याचे पाहून राजाने काल अमात्याला देशाबाहेर निष्कासित केले. जो काल नावाचा अमात्य होता ज्याच्या मनामध्ये आलं होतं की हे सगळं व्यर्थ आहे, राजाने एवढं दान दिला, 14 करोड स्वर्ण मुद्रा 14 करोड मुद्रा खर्च केल्या, तर हे सगळं व्यर्थ आहे. म्हणून त्या राजाने त्या काल नावाच्या अमात्याला देशाबाहेर काढून घेतलं. मग जुन्न अमात्याला एका आठवड्यासाठी राज्य सोपवून, आणि जे जुन्न अमात्य होतं ज्याच्या मनामध्ये आलं होतं की किती म्हणजे हा किती अद्भुत दान आहे, अनुपम दान आहे, तर मग राजाने जुन्न अमात्याला एक आठवड्यासाठी राज्य सोपवून 7 दिवसापर्यंत दान करण्यास सांगितले. तर पसंती राजाने त्या जुन्न नावाच्या अमात्याला 7 दिवसापर्यंत राज्य सोपवून दिलं आपलं त्याच्यावरती आणि त्याला म्हटलं की 7 दिवसापर्यंत तुला जेवढं दान करायचं आहे तू तेवढं दान करू शकतो. नंतर राजा शास्त्राला म्हणाला, जो राजा होता पसंती राजा तो शास्त्रांना काय म्हणतो, भगवान माझ्या दिलेल्या दानावर मूर्ख काल अमात्याने प्रहार केला. मी जो दान दिला होता मनापासून त्यावर जो मूर्ख होता काल नावाचा अमात्य त्याने प्रहार केला. भगवंत म्हणाले, होय महाराज, मूर्ख लोक दुसऱ्याने दिलेल्या दानाप्रती अप्रसन्न होऊन दुर्गतीला प्राप्त होतात. जे मूर्ख लोक राहतात, दुसरा एखादा दान करत असेल तर त्याच्या दिलेल्या दानाप्रती ते लोक अप्रसन्न राहतात. 10 गोष्टी उलटे सीधे बोलतात, बरोबर आहे. तर इथे काय म्हणतात, मूर्ख लोक दुसऱ्याने दिलेल्या दानाप्रती अप्रसन्न होऊन दुर्गतीला ते लोक प्राप्त होतात आणि विद्वान जन दुसऱ्याने दिलेल्या दानाची पण प्रसन्नतापूर्वक प्रशंसा करतात. आणि जे लोक विद्वान असतात ते दुसऱ्या कोणीही व्यक्ती कसाही दान करो त्याने दिलेल्या दानाची प्रशंसा करतात आणि त्या दान फलाचे भागीदार होऊन सुगतीला प्राप्त होतात. प्रशंसा करतात आणि त्या तुम्ही जर दान देत असाल आणि मी तुमच्या दानाची प्रशंसा करत आहे तर त्या दानाच्या फलाची मी पण भागीदार बनते आणि मग मी सुगतीला प्राप्त होणार. ठीक आहे, उदाहरण सांगितलं, समजलं का. अशा प्रकारे धम्मोपदेश करून भगवंतांनी वरील गाथा म्हटली, ज्याचा अर्थ अशा प्रमाणे आहे, कृपण लोक देवता लोकात जात नाही आणि मूर्ख लोक दानाची प्रशंसा अजिबातही करत नाही. मात्र बुद्धिमान लोक दानाचे अनुमोदन करून त्याच कर्मफलांनी परलोकात ही सुखी होतात. धम्मदेशनेच्या अंती जुन्न अमात्य श्रोतापत्ती फल प्रतिष्ठित झाला. जेव्हा हे धम्मोपदेश दिलं तथागतांनी
तर त्याच्या अंतिम क्षणी जो जुन्न नावाचा अमात्य होता तो श्रोतापत्तीफल प्रतिष्ठित झाला. उपस्थित जनसमूहात ही देशा अत्यंत सार्थक ठरली. जुन्न अमात्याने श्रोतापन्न होऊन राजाच्या आदेशानुसार 1 सप्ताहापर्यंत राजाच्या दान विधीप्रमाणे दान केले. मग तो श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला आणि जसं राजाने त्याला सांगितलं होतं 7 दिवसापर्यंत तू राजा बन आणि तुला जेवढं दान करायचं तू तेवढं दान कर, तर त्यांनी राजाच्या दान विधीप्रमाणे दान केले. ठीक आहे. तर आता दान, उदारतेची कृती, दानशीलता. 10 पारमितांमध्ये दानाला अत्यंत अग्रक्रम दिलेला आहे. 10 पारमिता आहेत, परंतु सर्वात महत्वपूर्ण जर कोणती पारमिता असेल तर ती कोणती आहे? दान पारमिता. दान ही पहिली पारमिता आहे. तथागत म्हणतात दान ही पहिली पारमिता आहे. निस्वार्थपणे शुद्ध विचार विकसित करताना स्वार्थीपणाचे अपवित्र विचार सुद्धा येत असतात. आपण जेव्हा दान करतो तेव्हा निस्वार्थपणे मनापासून, अजिबातही त्याच्यामध्ये पछतावा नको. तुमच्या इच्छाशक्तीनुसार, आपल्या इच्छाशक्तीनुसार जेवढं आपल्याला जमते तेवढं, परंतु मनापासून एकही अपवित्र विचार आपल्या मनामध्ये न येता, परंतु उदारतेचे विचार वळसळ ठरून ते दानी व्यक्तीला अनंत आनंदाकडे उन्मुख करतात. बोधिसत्वाला त्याच्याने फरक पडत नाही की दान घेणारा हा प्रत्यक्ष गरजू आहे की नाही. बोधिसत्वांना अजिबात फरक पडत नाही की जो दान घेत आहे तो प्रत्यक्ष गरजू आहे की नाही. मात्र बोधिसत्व दान करताना त्याच्यातील आसक्ती, भाव, तृष्णा ही नष्ट करण्यासाठी दान करीत असतो. एखादा व्यक्ती दान करीत असते तर का बरं करीत असते? तो त्याच्यामधली जे ही आसक्ती असते, भाव असते, तृष्णा असते, ती नष्ट व्हायला पाहिजे म्हणून तो दान करीत असतो. दान करतानाचा आनंद, ते करतानाचे सुख आणि दुःखापासून मुक्तता हे दानाचे फायदे आहेत. दान जेव्हा आपण करतो तेव्हा खूप आनंद आणि ते करतानाचे सुख आणि दुःखापासून मुक्तता हे दानाचे फायदे आहेत असे तथागतांनी सांगितलेलं आहे. तर अनुपम अशा दानाची ही गोष्ट होती. धैर्यवान दानाचे अनुमोदन करतात. राजा पसंदीची गोष्ट आणि त्यांच्यासोबत त्यांची प्रजा आणि काल नावाचा अमात्य आणि जुन्न नावाचा अमात्य होता. बरोबर आहे. साधू साधू.